त्याच्यासाठी या ठिकाणी 2 वक्ते या ठिकाणी मार्गदर्शन आपणास करणार आहेत। पहिल्यांदा या ठिकाणी श्री संतोष पाते हे आयुर्वेद प्रचारक आहेत, ते आपणास मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्या सोबत आलेले दिव्या पोळेकर आणि साईराज पाते हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। मी आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर गोरिवले साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी पाते साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्यानंतर दिव्या पोळेकर, मी सुचिता मॅडमना विनंती करतो की त्यांनी दिव्या पोळेकर हिचं पुष्प देऊन स्वागत करावं। आणि साईराज पाते याचं सुद्धा पुष्प देऊन डॉक्टरांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। महोत्सवी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी कांसे गुरुजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। आणि त्यांच्यासोबत संदीप खामकर हे सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं आणि पुष्प स्वीकारावं। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, सर्वांचं या ठिकाणी स्वागत मी विद्यालयाच्या वतीने करत आहे। सारंगच्या ग्रामसेविका मॅडम साळुंके मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। मी पवार मॅडमना पैठणे मॅडमना विनंती करतो की त्यांनी धन्यवाद मॅडम। या ठिकाणी पुनश्च एकदा आपणा सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि पाते साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन सुरू करावं। नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय यांच्या माध्यमातून मी संतोष पाते, गाव निगडे, तालुका दापोली, मला इथं निमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शांतारामजी पवार सर, उपाध्यक्ष नरेंद्रजी करमरकर सर, सचिव डॉक्टर सुनीलजी गोरिवले, मुंबई अध्यक्ष सूर्यकांतजी बाईस सर, राजेंद्रजी बोत्रे दादा, वानखेडे मॅडम, या सगळ्यांना प्रथम मी यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं प्राचारण केलं आणि या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये महिला गर्भाशय कॅन्सर मुक्ती अभियानाच्या अंतर्गत माझा ऑर्गनायझेशन स्वयं ट्रेडर्स यांना इथं संधी दिली, त्याच्याबद्दल सगळ्यात प्रथम मी धन्यवाद देतो। इथं बसलेल्या ज्या सगळ्या महिला वर्ग आहे किंवा पुरुष वर्ग आहे, हा विषय कुठल्याही महिलेच्या पुरता मर्यादित नाही। हा विषय आहे तुमच्या आमच्या घरचा, हा विषय आपल्या समाजाचा, हा विषय आहे प्रत्येक घरातल्या मायमाऊलीचा विषय आहे। पिढ्यानपिढ्या आम्ही त्या विषयाकडे दुर्लक्ष केलंय संस्कृतीच्या नावाखाली किंवा त्या विषयावरती बोलायचं नाही म्हणून, पण तो विषय एवढा गंभीर झालेला आहे की आज प्रत्येक दिवसाला हजारो स्त्रिया या भारत देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत पावत आहेत। आपल्या दरवाजावरती तो गर्भाशयाचा कॅन्सर आलाय, आम्ही बेसावध आहोत। गेली 8 ते 10 वर्ष मी घराघरात वाड्या वस्त्यांवरती जाऊन या विषयाला वाचा फोडतो आणि आज तो तुमच्या समोर योग आला। ज्यावेळेस मी आरएनडी केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेस इथं बसलेल्या माझ्या ज्या वयोवृद्ध ताया आहेत, मावश्या आहेत, यांच्या वेळेला मासिक पाळी ही वयाच्या 16व्या 17व्या वर्षी यायची, खरं की खोटं? पण आज आमच्या नातीना, आमच्या मुलींना वयाच्या 10व्या 11व्या वर्षी मासिक पाळी येते, खरं ना हो? आज इथे बसलेल्या वयोवृद्ध ज्या गृहिणी आहेत त्यांना मोनोपॉज नैसर्गिक वयाच्या 50 ते 55व्या वर्षी यायचा, आज आमच्या 40-42 वर्षांच्या तायांना मोनोपॉज येतो। त्यांना जगवायचं आहे म्हणून मी एक चांगल्या प्रकारचा एक सॅनिटरी नॅपकिन तयार केला। तो सॅनिटरी नॅपकिन मध्ये असताना तिच्या कपड्यांना डाग लागेल, तिला असह्य होईल, तिला अनकम्फर्टेबल वाटेल, असं होऊ नये म्हणून आम्ही मुलींचा विचार करून कॉलर ठेवली।
म्हणजे कुठेही लिकेज होणार नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये हिरव्या कलरचे पट्टी टाकले, मॅग्नेटिक स्ट्रीप आहे ती. त्या मॅग्नेटिक पट्टीमुळे हार्मोन्स डिसबॅलन्स होऊन तुम्हाला चिडचिडा पण येतो. ड्राय राहणार म्हणजे ओला राहणार नाही, तर तो पूर्ण ड्राय राहणार. कारण 8 लेअरचे मी कापड घेतले. आता दुसरा जो पॅड आहे त्याचा पॅकेट असतो. आता त्याच्यामध्ये काय आहे पाहूया. हा जो पॅकेट आहे त्याच्यामध्ये समाजासाठी, मातीसाठी, झाडांसाठी, वेलींसाठी, फुलांसाठी, कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी आणि मानव जातीसाठी घातक असा पदार्थ, ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय नाव आहे, नाव लौकिक आहे, अशा दिवाण मॅडम या सुद्धा आपणाशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम एक 5 मिनिटात आपणासमोर या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी मी पाते साहेबांना नवरत्न शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी येऊन त्यांचं जे मार्गदर्शन आहे किंवा उद्बोधन आहे ते उद्बोधन या ठिकाणी आपणास केलेलं आहे. आणि किती ज्वलंत प्रश्न आहेत ते व्यक्त करतो. आणि आपण आहे त्या ठिकाणीच स्थानापन्न व्हावं. मी संस्थेचे सचिव डॉक्टर गोरिवले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पाते साहेबांचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करावं. शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करावं. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं आलेले त्यांचं सुद्धा या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. एक 5 मिनिटांमध्ये आपण दिवाण मॅडम यांचं मार्गदर्शन आपण सुरू करत आहोत. आपण आहे त्या ठिकाणी स्थानापन्नच राहायचं आहे. 26 तारखेपासून हे जे आपले कार्यक्रम सुरू झालेले आहेत त्या कार्यक्रमाचा आजचा आरोग्यविषयक मार्गदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये आमची माजी विद्यार्थिनी कुमारी माधुरी आंबेकर हिच्या वतीने शाळेला एक भेट देण्यात येत आहे. मुख्याध्यापक श्री धादारे सर ते स्वीकारत आहेत. आंबेकर कुटुंबाचा नेहमीच शाळेला फार मोठं सहकार्य त्यांचं लाभत असतं. त्यांचे मी संस्था आणि शाळेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने दिनांक खरं म्हणजे 23 पासूनच वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. परंतु आज काल आपण शिक्षण दिंडी काढली होती. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपली रॅली झाली होती आणि त्यानंतर आजचा जो आपला म्हणजे उपक्रम आहे त्याच्यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आहे. त्याचबरोबर मोफत चष्मे वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतून आलेले सर्व पालक आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आता आपल्या पुढे डॉक्टर दिवाण मॅडम सुपरिचित असं व्यक्तिमत्व तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा सुपरिचित असलेल्या डॉक्टर दिवाण मॅडम हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांनी त्यांच्या एवढ्या म्हणजे बिझी शेड्यूल मधून वेळ काढला आणि आपल्याला त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि आपल्याकडे त्या आल्या आहेत त्यामुळे आपल्याला त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मी सन्माननीय संस्थेचे उपाध्यक्ष करमरकर साहेब यांना विनंती करते की त्यांचं सन्माननीय दिवाण मॅडमचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय दिवाण मॅडम सर्वांना मॅडमचं व्यक्तिमत्व सर्वांना त्या आपल्या वाटतात, आपल्या जवळच्या वाटतात अशा सन्माननीय दिवाण मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत झालेले आहे. त्यानंतर सन्माननीय नलावडे मॅडम मी संस्थेच्या कार्यकारी सदस्य सन्माननीय वर्षा शिर्के मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं पुष्प देऊन. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या संस्थेच्या कार्यकारी सदस्या सन्माननीय पवार मॅडम
यांचं देखील मी विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय हजारे सर यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. त्याचबरोबर वर्षा शिर्के मॅडम यांचे सुद्धा, त्याचबरोबर बोथरे मॅडम यांचं सुद्धा सन्माननीय हजारे सर यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. बोथरे मॅडमचं देखील सरांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. वाडीमध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात, सगळ्यामध्ये आपण सहभागी होतो. तर असा सहभाग सगळ्या महिलांचा असावा, कारण महिलांनी आता घरात बसून राहू नये जास्त. कारण एक महिला जर बाहेर पडली ना, अख्खं घर सुशिक्षित होतं. महिलेच्याच हातात भरपूर चाव्या आहेत आता आपल्याकडे त्यामुळे एक महिलांनी मुलींना सुद्धा शिक्षणासाठी पुढेच पाठवलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की बाबा आपल्याकडे नाहीये, मग मुलींसाठी खूप साऱ्या शासनाने ह्या काढलेल्या आहेत, त्यांना सवलती दिलेल्या आहेत शिक्षणासाठी सुद्धा. त्याच्यामुळे मुलींसाठी सुद्धा, मुलींना शिक्षणासाठी सुद्धा थांबवू नका कुठल्याही बाबतीत. दुसरं म्हणजे आपण कुठल्याही वस्तू, कुठल्याही मेडिकल म्हणा किंवा आणि कुठल्याही वस्तू आपण विकत घेतो तर कृपया त्याचं बिल घेत जा, किंवा आपल्याला ते समजा परत करायचं असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची असेल तर ते बिल आपल्याकडे जर पुरावा म्हणून असेल ना तर त्याचा खूप सारा फायदा होतो. आणि जर नाही तसा कुठला दुकानदार ऐकला नाही तर त्याची सुद्धा आपण व्यवस्था करू शकतो. त्याची या वर्षा शिर्के मॅडम, मी आणि दिवाण मॅडम आम्ही तिघीही लोककल्याण ग्राहक संरक्षण या समितीवर आहोत. त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा सुद्धा आपण करू शकतो. कुठल्या बाबतीत आपली जर फसवणूक झाली तर जास्त वेळ नाही घेत आहे, कारण पुढचा आणखी एक विषय नंतर मॅडमकडे द्यायचा आहे. त्याच्यामुळे एवढंच सांगते, जास्त नाही सांगायचं. थँक्यू मला वेळ दिला. नमस्कार माननीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मला इकडे आल्यावर इतकं बरं वाटलं ना. मला असं खूप दिवसांनी माहेरी एखाद्या मुलीला, आता मी म्हातारी आहे पण माहेरी आल्यावर जे वाटतं ना ते फिलिंग मला असं रस्त्यावर या इकडच्या वळण्याबरोबरच वाटलं. खूप छान वाटतंय मला इकडे आल्यानंतर. आणखीन तुम्हाला सगळ्यांना बघून पण मला खूप बरं वाटलं. अगदी मला म्हणजे सगळ्या जुन्या आठवणी आल्या, कारण मी लग्नाच्या अगोदर माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात ह्या गावातनं केलेली आहे. आणखीन ह्या शाळेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझे वडील प्रिन्सिपल सहस्रबुद्धे यांनी इथं येऊन, पवार साहेबांना माहिती असेल, तेव्हा मार्गदर्शन करायचे. त्यामुळे ह्या शाळेशी, ह्या सगळ्या पंचक्रोशी जवळ माझं खूप जवळचं नातं आहे. आता आज मी तुम्हाला थोडंसं आरोग्याविषयक सांगायचंय. संपूर्ण आयुष्याचे टप्पे म्हणजे आपण धरायचे 3 टप्पे. एक तर आधी पिरियड यायच्या अगोदर, नंतर मधला 40शी पर्यंतचा, ज्याला आम्ही चाइल्ड बेअरिंग एज म्हणतो, म्हणजे जिथं आपल्याला दिवस राहायचं. नंतर हळूहळू मुलं बाळ झाल्यानंतर 40शी नंतर जेव्हा मेनोपॉज म्हणतो ते. प्री मेनोपॉज म्हणजे 37 वर्षानंतर जेव्हा पाळी जायची, थोडी थोडी लक्षणं 38, 39, 40 प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे ते बदलत जातं, तो एक काळ. आणि पोस्ट मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यानंतरचा काळ. अशा 3 ह्याच्यामध्ये आपल्या बायकांच्या शरीराची विभागणी आपल्याला आयुष्याची करता येते की त्यातले आजार काय काय असतात, काय काय होतं. आता मगाशी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यात मी ऐकलं ते की आजार वाढले, नक्की वाढलेत आजार, पण घाबरून जायचं नाही. कुठल्याही आजाराला आपण जर पहिल्यांदा घाबरलो की संपलं. आणि मला माहितीये की ह्या माझ्या एरियातल्या सगळ्या बायका खूप खंबीर आहेत. त्यांनी खूप पहिल्यापासून सगळ्या ह्याच्याला तोंड देऊन सगळ्या काही इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. कारण मला प्रत्येक घर मला माहितीये तुम्ही सगळ्या खंबीर आहात किंवा कुठल्याही आजाराला घाबरून पहिल्यांदा जायचं नाही. आपण कशालाही घाबरलो की संपलो. त्यामुळे आजार होऊ नये ह्याच्यासाठी काळजी घ्यायचीच. पण जर झाला चुकून दुर्दैवाने आपल्याला, तर आता उपाय आहेत. त्यात आपल्या मनाचा खंबीरपणा खूप महत्वाचा आहे. सन्माननीय माजी मुख्याध्यापिका मुकादम मॅडम आणि माजी सरपंच सुद्धा, सारंगावच्या माजी सरपंच सुद्धा. तर अशा पद्धतीने हो, यानंतर आपल्या संस्थेच्या कार्यकारी सदस्य सन्माननीय शिर्के मॅडम या निमित्ताने मॅडमचे आभार व्यक्त करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष शांतारामजी पवार साहेब, सन्माननीय आदरणीय
व्यासपीठ आणि आज आपल्याला आरोग्यावर चांगलं असं उत्तम असं मार्गदर्शन देण्यासाठी आलेल्या तुमच्या सर्वांच्या आणि सर्वच ओळखता सर्वांच्या लाडक्या दिवाण मॅडम आणि माझी आणि आमची सर्वांची बहीण आणि चांगली एक मैत्रीण म्हणजे उत्तम असं आम्हाला प्रत्येक वेळेला एखाद्या मैत्रिणीसारखं बहिणीसारखं प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करते समजावते आणि म्हणून माझी ती बहीण दुसरी माझी बहीण नलावडे ताई आणि सर्व जमलेल्या महिला ग्रामस्थ मला एवढं सांगायचं आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुढे होणार आहे आणि म्हणून त्याच्यावर सांगते समर्थ बोलतात की स्त्रीचं रूप हे तिचं सौंदर्य नसून ती एक स्वतः स्त्री आहे हेच तिचं रूप हेच तिचं सौंदर्य आणि समर्थ म्हणतात की हळद आता ताईनं हळदीचं महत्व सांगितलं खरोखर हळद आपण जर एक चमचाभर खाल्ली पाणी टाकून तर त्याच्यानं किती डांग्या खोकला म्हणतात तो खोकला झाला तरी थांबतो हा माझा अनुभव आहे आणि म्हणून समर्थ बोलतात की हळद म्हणजे स्त्रीचं आरोग्य आणि कुंकू म्हणजे स्त्रीचं सौंदर्य स्त्रीचं सौभाग्य आणि म्हणून आता आपल्याला थोड्याच वेळात हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होणार आहे हे जर हळद आणि कुंकू आरोग्याने सौभाग्य असेल स्त्रीचं तर खरोखर आपल्याला आता हळदी कुंकवाला ते हळद कुंकू लुटायचं आहे थोड्या आता त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि म्हणून सर्वांनी हळदी कुंकवाचा लाभ घ्या चष्मा म्हणजे ह्याचं शिबिर आता चालू आहे डोळे तपासणीचं तेही तपासणी व्यवस्थित करून घ्या नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे मॅडम पुढे सांगतीलच एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि ताईला पुन्हा मी धन्यवाद देते आणि महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करणाऱ्या सन्माननीय दिवाण मॅडम यांचा सत्कार मी वर्षा शिर्के मॅडमना विनंती करते की त्यांनी सन्माननीय दिवाण मॅडम यांचा सत्कार करावा शॉल श्रीफळ त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेलं सन्मान चिन्ह आम्ही सन्माननीय दिवाण मॅडमना आणखी एक विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांनी क्राफ्ट मध्ये तयार केलेलं हे एक छोटस साधन आहे त्याचाही आपण स्वीकार करावा धन्यवाद मॅडम यानंतर मी संस्थेच्या सहसचिव सन्माननीय पवार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सुचिता नलावडे मॅडम लोककल्याण समिती दापोली रुचिता नलावडे मॅडम यांचा सत्कार करावा शॉल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि पुष्प जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी आपल्यासाठी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ग्राहकांनी कशा पद्धतीने जागृत असलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वपूर्ण विषय मॅडमने आपल्या समोर मांडलेला आहे साहेबांना विनंती करते की त्यांनी अविनाश चव्हाण माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडर मेंबर आहेत त्यांचा सत्कार करावा शॉल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह पुष्प देऊन यांचा सत्कार होत आहे बंधू आणि भगिनींनो आज आपण बघत आहोत की आज या ठिकाणी जे मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपाचा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी योगाचं म्हणजे मोलाचं योगदान ज्यांचं लाभलेलं आहे ते सन्माननीय सुनील देसाई सर माजी मुख्याध्यापक पंचनदी हायस्कूल तथा सचिव मुख्याध्यापक संघ मी सन्माननीय करमरकर साहेबांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा शॉल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार होत आहे
करते सन्माननीय शुभम बाजारे सर यांना उद्राणी आय हॉस्पिटल साधू वासवानी ट्रस्ट अंतर्गत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कृपया मंचावर यावं. त्यांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. सन्माननीय बाजरे सरांचा शुभम बाजरे सरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. शॉल श्रीफळ स्मृतिचिन्ह यानंतर मी सन्माननीय गिरीश पाटील यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. टेक्निशियन बुधराणी आय हॉस्पिटल साधू वासवानी ट्रस्ट अंतर्गत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी डॉक्टर साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. गिरीश पाटील डॉक्टर साहेब त्यांचा सत्कार करत आहेत. धन्यवाद डॉक्टर साहेब. पूजा या ठिकाणी झालेली आहे. तर सर्वांनी त्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आणि महिलांना विशेष एक सूचना अशी आहे की 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या कमी ज्या महिला आहेत त्यांनी वरती इयत्ता 8वीचा वर्ग आहे त्या ठिकाणी बसायचं आहे. त्यांना एक वस्तू त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात येणार आहेत त्यांना. तर त्यांनी कृपया इयत्ता 8वीच्या वर्गात जमायचंय. त्यानंतर हळदी कुंकू या ठिकाणी होणार आहे. हळदी कुंकूचा वाण घेऊन या ठिकाणी ज्यांची तपासणी झालेली आहे, ज्यांची नेत्र तपासणी झालेली आहे, त्यांनी यानंतर सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी आहे. सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बाजूला आपला हळदी कुंकू समारंभ आहे तो करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला 8वीचा जो वरती वर्ग आहे त्याच्यामध्ये महिलांनी जाऊन बसायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याही आधी आपल्या 9वीच्या वर्गामध्ये आपलं काय ते हस्तकला प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शन आहे ते पाहून झालं की वरती 8वीच्या वर्गात जाऊन ह्या महिलांनी बसायचंय. बाकीच्यांना ज्यांचे 50च्या वरती वय आहे त्यांनी डायरेक्ट जेवायला आला ते चालेल. सगळं बघून जेवायला यायचंय.